आपल्या इथं KVK कृषी विज्ञान केंद्र 2 दिवस झालं कृषी प्रदर्शन चालू आहे. तर आपल्या भारतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा हनी अवेलेबल असतो. आपल्या KVK बारामतीने 4 FPO दिले, त्यातले धुळे, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली. तर त्यातलं आपल्याकडे खानदेश नावाने ब्रँड चालू आहे आणि त्याचं हनी अवेलेबल आहे. तर ते खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अवेलेबल आहे. आपल्याकडे आत्ता लिची, जामून, मल्टीफ्लोरा आणि तुळशीचा हनी अवेलेबल आहे. तर बाकीचे ती सांगेल तुम्हाला की त्याला फ्लेवर का बोलला जातो, त्याच्यात इसेन्स न ॲड करता काय केलं जातं ती सांगेल. तर खूप लोकांचा असा गैरसमज आहे की फ्लेवर म्हणजे यात आर्टिफिशियल कोणता इसेन्स ॲड केला आहे. तर जेव्हा तुम्ही एक मोठा प्लॉट लावता तुळसचा किंवा लिचीचा, तुम्ही त्या प्लॉटवर जेव्हा बीज पाळता तर त्या बीज 90 ते 95% त्या प्लॉटमधून हनी गोळा करता. त्यामुळे त्याचा एक अर्क त्यांच्या हनीमध्ये उतरतो. त्यामुळे या मधाला वेगवेगळे फ्लेवर झाले. हा मल्टीफ्लोरा हनी आहे, म्हणजे विविध फुलांपासून गोळा केलेला, झाडांपासून गोळा केलेला मध याच्यात आहे. त्या विविध झाडाप्रमाणे त्या मधची डेन्सिटी, त्याचा कलर हे बदलत राहतं. असे हे फ्लेवर्स इथे अवेलेबल आहेत विकण्यासाठी. तर तुम्ही KVKला व्हिजिट द्या आणि आमच्या स्टॉलवर नक्की या.